श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत परभणी जिल्ह्यातल्या 5,73,000 शेतकऱ्यांचे विमा अर्ज दाखल. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के. आणि श्री क्षेत्र औंढा नागनाथ इथं मिठाईच्या दुकानांवर अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे छापे. या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर सुदर्शन चापके आणि रमेश कदम यांनी पाठवलेली ही माहिती. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2025-26 अंतर्गत परभणी जिल्ह्यातल्या 5,73,302 शेतकऱ्यांनी विमा अर्ज दाखल केले असून 3,84,725 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरवण्यात आला आहे. सोयाबीन पिकासाठी पीक कापणी प्रयोगावर आधारित बाबींअंतर्गत एकूण 124 कोटी रुपयांची विमा रक्कम मंजूर झाली आहे. परभणीतल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते कॉमन इन्क्युबेशन सेंटरचं उद्घाटन झालं. कृषी उत्पादनांना मूल्यवर्धन करून अन्न प्रक्रिया उद्योगाचा विस्तार करण्याची गरज त्यांनी यावेळी अधोरेखित केली. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी यावेळी बोलताना परभणीसह मराठवाड्यात कृषी आधारित उद्योग, महिला बचत गट आणि उद्योजकांनी पुढाकार घेण्याचं आवाहन केलं. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि अकोला इथल्या महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांच्यात चिया या पिकाच्या सुधारित वाणांच्या संशोधन, बीज उत्पादन आणि व्यापारी करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. या उपक्रमामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांना दर्जेदार चिया बियाणे उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत परभणी जिल्ह्यातल्या कामाला गती मिळाली आहे. आतापर्यंत सुमारे 12.5 लाख गणना फॉर्म मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी वितरित केले आहेत. तसंच 3,23,000 फॉर्मचं डिजिटायझेशन तर 3,22,000 फॉर्मची पडताळणी पूर्ण झाली आहे. जिंतूर तालुक्यातल्या कसर इथं कृषी विभागाच्या वतीनं BBF तंत्रज्ञानाद्वारे सोयाबीन लागवड प्रात्यक्षिक घेण्यात आलं. या कार्यक्रमाला पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी उपस्थित राहून प्रत्यक्ष शेतात जाऊन पेरणीची पाहणी केली. तसंच शेतकऱ्यांशी संवाद साधत आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचं आवाहन केलं. खरीप हंगाम 2026च्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना DAP खताचा पुरेसा पुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी संरक्षित ठेवण्यात आलेल्या DAP खताच्या साठ्याचं वितरण करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. एकूण 800 मेट्रिक टन DAP खताचा संरक्षित साठा जिल्ह्यातल्या 9 तालुक्यातल्या अधिकृत खत विक्रेत्यांकडे उपलब्ध होणार असून तो तात्काळ शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात गेल्या आठवड्यात भूकंपाचे धक्के जाणवले. हिंगोलीत या भूकंपाची तीव्रता 4.6 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली. वसमत तालुक्यातलं पांगरा शिंदे, शिरळी ही गावं तर औंढा तालुक्यातला काकडधाबा या परिसरात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पांगरा शिंदे, खापरखेडा या भागात जाऊन पाहणी केली. परभणी जिल्ह्यातल्या काही भागांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. दरम्यान अलीकडच्या काळात वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर तसंच इतर नैसर्गिक आपत्तींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी हिंगोली जिल्हा प्रशासनानं पूर्वतयारी अधिक सक्षम करण्यावर भर दिला आहे. नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत त्वरित सूचना आणि इशारा देण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात पब्लिक ॲड्रेस सिस्टीम कार्यान्वित करण्यासाठी तात्काळ प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. 7/12वर नाव नसलेल्या ग्रामस्थांनाही पीक खरडणीचा मदतनिधी दिल्याप्रकरणी हिंगोली जिल्ह्यात कृषी सहाय्यकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2024-25 मध्ये पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करताना कृषी सहाय्यकानं 7/12वर नाव नसलेल्या व्यक्तींनाही शासकीय मदत मिळवून दिली. अनेकांचं वाढीव क्षेत्र दाखवत शासकीय मदतनिधीचा अपहार केल्याचं निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. श्री क्षेत्र औंढा नागनाथ इथं देवस्थानजवळील मिठाईच्या दुकानांवर अन्न आणि औषध प्रशासन विभागानं छापे टाकले. त्यामध्ये औंढा इथल्या 10 मिठाई विक्रेते आस्थापनांची या कारवाई दरम्यान चौकशी करण्यात आली. चुकीच्या पद्धतीनं साठवून ठेवलेला 93 किलो मिठाईचा साठा नष्ट करण्यात आला, तर काही ठिकाणी खवा आणि पेढा तपासणीसाठी जप्त करण्यात आला. परवाना नसलेल्या मिठाई विक्रेत्यांना व्यवसाय बंद करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. आषाढी एकादशी वारीसाठी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांची पालखी नरसी नामदेव इथून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. हिंगोलीतल्या रामलीला मैदानावर पालखीचं पहिलं अश्वरिंगण उत्साहात पार पडलं. शेगाव इथली संत गजानन महाराजांची पालखी हिंगोलीतील 3 दिवसांच्या मुक्कामानंतर पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. कळमनुरी तालुक्यातल्या शेनोडी गावाची केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी स्मार्ट व्हिलेज योजनेसाठी निवड करण्यात आली आहे. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वृक्षारोपण करून जिल्ह्यातल्या वृक्ष लागवड मोहिमेला प्रारंभ झाला. राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत 0 ते 18 वर्ष वयोगटातल्या संशयित हृदयविकारग्रस्त विद्यार्थ्यांसाठी हिंगोली इथल्या जिल्हा रुग्णालयात इको 2D तपासणी शिबिर घेण्यात आलं.
परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते सुदर्शन चापके आणि रमेश कदम. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.